अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून 6 महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला शेवगाव पोलिसांनी केले गजाआड। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीवरून दिनांक 25/9/2024 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास यातील आरोपी संदीप माणिक सरसे राहणार खरडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर याने आपल्या मोबाईल नंबरवरून पीडितेस फोनवर मेसेज करून मला तुला भेटायचे आहे असे सांगून रात्री 10:15च्या सुमारास पीडितेच्या घराजवळील काही अंतरावर असलेल्या बौद्ध समाज मंदिराच्या आवारात भेटण्यासाठी बोलावून घेतले व आरोपी संदीप सरसे याने पीडितेच्या आईवडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पीडितेच्या अंगावरील कपडे काढण्यास सांगून पीडितेची इच्छा व संमती नसताना देखील त्याने बळजबरीने शारीरिक संबंध करून झालेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या घरच्यांना कायमचे संपवून टाकेन अशी धमकी देऊन पळून गेला। सदर हकीकत फिर्यादीच्या तक्रारीवरून शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 781/2024 भारतीय न्याय संहिता कलम 6465(1) 351 सह बाल लैंगिक अत्याचार अधिनियम 4812 प्रमाणे दिनांक 26/9/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील आरोपी हे गेले 6 महिन्यांपासून त्यांचे वास्तव्याचे ठिकाण बदलून नाशिक, पुणे, सातारा, सांगली, गुजरात येथे राहत होता। पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी संदीप माणिक सरसे वय 25 वर्ष राहणार खरडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर हा सुपा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथून जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी पोलीस पथक तयार करून त्याचा शोध घेण्यासाठी रवाना केले होते। सुपा टोल नाका येथे सापळा लावून आरोपी संदीप माणिक सरसे वय 25 वर्ष राहणार खरडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर हा पुण्याकडे जात असताना सुपा टोल नाका तालुका पारनेर येथे त्याला शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले आहे। सदर आरोपीस शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणून सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला अहिल्यानगर, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे अहिल्यानगर, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील उपविभागीय शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे, पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत आंधळे, पोलीस कॉन्स्टेबल संपत खेडकर तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू व पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे यांनी केली असून वरील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक समाधान नागरे हे करत आहेत।